आजच्या चर्चेमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत. आज आपण राज्यशास्त्र क्लास 1 परीक्षेमध्ये 2022 पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या विषयाचे किती प्रश्न विचारले गेले आणि कशा प्रकारे विचारले गेले याची थोडी तपशीलवार चर्चा करूयात. ही काही की नाही की ऑलरेडी आहेत. आपण प्रत्येक ऑप्शन कसा होता, कशा प्रकारचे प्रश्न आले आणि त्यातनं काय दिसतं आपल्याला अभ्यासक्रमाबद्दल याची दिशा आपल्याला मिळाली तर उत्तम असं ध्येय ठेवूयात. चला तर मग चालू करूयात. 2022 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. त्यात इतिहासावर एकूण 15 प्रश्न आले 100 पैकी. आधुनिक भारतावर 9 प्रश्न आलेत. त्यापैकी सर्वात जास्त आधुनिक भारतावर आलेत. महाराष्ट्राचे समाजसुधारक त्यावर 3 आलेत. स्वतंत्र भारतावर 2 आलेत. प्राचीन भारतावर 0, एकही आला नाहीये. आणि मध्ययुगीन भारतावर 1 आलाय. अशा प्रकारे काय झालंय की प्राचीन आणि मध्ययुगीन मुलं घाबरतात, त्याच्यावर एकच प्रश्न आलाय आणि आधुनिक भारतावर जास्त आलेत असं दिसतंय. आणि एकंदरीत त्यांनी प्रमाण बरोबर ठेवलंय. 15 प्रश्न त्यांनी विचारलेत इतिहासावर. चला तर मग पुढे जाऊयात. पहिला प्रश्न बघितला तर जी सेफ्टी वॉल थेअरी आहे, सुरक्षा झडप सिद्धांत, त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलाय. थोडा सोपा प्रश्न आहे की त्या ह्यूम यांनी काँग्रेसची स्थापना केली, त्याला कोणी पाठिंबा दिला. कारण त्या स्थापनेच्या मागे ब्रिटिशांचं असं एक उद्दिष्ट होतं की त्यातनं भारतीयांच्या मनामध्ये जी खदखद आहे, असंतोष आहे, त्याचा निचरा होऊन जाईल आणि ते शांत होतील. मग 4 पर्यायापैकी प्रमुख पर्याय म्हणजे माउंट स्टुअर्ट एलिफिशनचा दिलाय. आता जो माउंट स्टुअर्ट एलिफिशन होता हा मोठा कर्तृत्ववान सरकारी अधिकारी होता की तो आधी पेशव्यांच्या दरबारामध्ये प्रतिनिधी होता ब्रिटिशांचा आणि मग मराठ्यांच्या शेवटच्या तिसऱ्या युद्धानंतर तो मुंबई प्रांताचा निर्माता ठरला आणि तो मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर ठरलाय. महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक पायाभरणीमध्ये एलिफिशनचं खूप मोठं योगदान आहे. पण मग ते 1818ची गोष्ट आहे आणि 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. त्या काळात तो नव्हता. त्यावेळी इथे उत्तर फक्त वेडनबर्ग आणि सर हेनरी कॉटन यांचंच होत आहे. फक्त मग काय झालं की आयोगाने ए आणि सी आणि ए असं एकच ऑप्शन 2 प्रकार दिलाय. त्यामुळे मग 1 किंवा 3 असं पर्याय येईल आणि कदाचित प्रश्न कॅन्सलच होईल अशी शक्यता आहे. तर आत्ता जी आपण व्यक्तींची नावं घेतली, माउंट स्टुअर्ट एलिफिशन लॉर्ड नव्हता, त्याचा पुढे भाचा भारतामध्ये आला. त्यानेही मुंबईचा गव्हर्नर म्हणून काम केलंय आणि तो लॉर्ड एलिफिशन होता, तो वेगळा आणि हा माउंट स्टुअर्ट एलिफिशन वेगळा. मध्ये याने विशेषतः पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजच्या स्थापनेमध्ये सहभाग घेतलाय त्या काळामध्ये. त्याच्या प्रश्नामध्ये ॲलन ह्यूम यांचे नाव आले. हे एक ICS अधिकारी होते आणि निवृत्तीनंतरही भारतामध्ये थांबले. त्यांनी सुरुवातीला भारतीयांसाठी इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली. तिचंच रूपांतर पुढे 1885ला राष्ट्रीय सभेमध्ये म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं आहे. आणि अशा प्रकारे ही जी काँग्रेस आहे ती स्थापन झाली. तर त्यामुळे त्याला काँग्रेसचे पिता किंवा जनक असं म्हटलं जातं. त्यांनी ब्रिटनमध्ये इंडिया नावाचं जर्नलही काढलं होतं. ऑप्शनमध्ये वेडनबर्ग यांचाही उल्लेख आलाय. हे स्कॉटलंडमध्ये हे ह्यूम पण स्कॉटिश होते आणि हे वेडनबर्ग पण स्कॉटिश. तसं म्हटलं ते ब्रिटिशच लोक, पण तरी सुद्धा स्कॉटिश हा एक वेगळा प्रकार आहे. त्यांचं इंग्लिश लोकांची जमायचंच असं काही नाही. त्यातले बरेचसे जण भारतीयांच्या बाजूने पण काम करत असं दिसतंय. मग वेडनबर्ग जे होते त्यांनी भारताच्या बाजूने सातत्याने ब्रिटनमध्ये काम केलंय. भारतीय सदस्यांची एक समिती त्यांनी तिकडे स्थापन केली आणि पार्लमेंटमध्ये दबाव गट उभा केलाय. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तसेच हेनरी कॉटन पण होते. हे पण एक सरकारी अधिकारी होते. 1904 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. लॉर्ड कर्झनच्या धोरणाचे तीव्र टीकाकार होते आणि भारतीयांचे हितचिंतक होते ते असं दिसून येईल. मध्ययुगीनवर जो एकमेव प्रश्न आलाय तोही आपण बघून घेऊ. मुघल काळातले विविध स्त्रिया आणि त्यांचे लेखन याबद्दल हा प्रश्न आहे. मग त्यामध्ये गुलबदन बेगम हिचं हुमायून नाव खूप प्रसिद्ध आहे. गुलबदन बेगम ही हुमायून यांची बहीण आणि मग हुमायूनच्या मृत्यूनंतर अकबराने त्याला विनंती केली की आठवण लिहून काढ माझ्या वडिलांच्या. आणि त्यानुसार मग त्याने घरगुती हुमायून कसा होता त्याबद्दल आठवणी लिहून काढल्यात. हुमायून नाव तसं नाव आहे. मग त्यावरनं उत्तर शोधणं सोपं आहे मध्ये. तर एक हे उत्तर आहे असं दिसून येतं. गुलबदन बानो बेगम दिसत आहे की जिने हुमायून नामा लिहिलाय.
मुघलांची सुंदर चित्रकला पण यातनं दिसतंय. सलीमा सुलतान बेगम ही अकबराची चौथी पत्नी, की 4च अधिकृत बायका अलाउड होत्या त्यातली चौथी पत्नी होती. मुळात ही मुघल राजकुमारीच होती, पण तिचा विवाह बैराम खान, मुघलांचा ज्याला कट्टापा म्हटलं जाईल तसा तो खान खाना वकील सल्तनत बैराम जो होता की ज्याने मुघलांना कठीण काळामध्ये वाचवलं त्याच्याशी करून दिला होता. पण पुढे बैरामची हत्या झाली आणि मग ती विधवा झाली, तेव्हा मग एक आश्रयाचा भाग म्हणून अकबराने तिशी विवाह केलाय आणि तिचा मोठा मान ठेवलाय. तर ती स्वतः चांगली सुलेखनकार होती. सर्वात प्रसिद्ध एक महिला म्हणजे जहानारा बेगम ही होती, प्रसिद्ध मुमताज महल हिची मुलगी, आणि तिचा मोठा सन्मान ठेवला जाईल. त्याचा पुरावा म्हणजे पत्नीच्या मृत्यूनंतर मुमताज जहानाराकडे वडिलांनी पातशाही बेगम हा जो किताब आहे तो सोपवलाय आणि ठसे पण दिलेत दरबारचे. असा तिचा मोठा मान राखला ठेवला गेला. आणि मग तिचं एक वचक असे, तिला एकदा आग लागली तिच्या कपड्यांना आणि ती भाजली गेली, तर सगळे राजकुमार जमले होते त्याची विचारपूस करायला. हाही प्रसंग प्रसिद्ध आहे. मात्र पुढे काय झालं की गट जे पडले होते दरबारामध्ये त्यात मोठा शहाजहानचा मुलगा दारा शुकोह या मोठ्या भावाची बाजू तिने घेतली. तर औरंगजेब जिंकला शेवटी आणि मग तिने वडिलांबरोबर आग्र्यामध्ये काही वर्ष घालवली. वडिलांची तिने एकनिष्ठेने सेवा केली आणि मग त्याच्या बदल्यात मग त्यानंतर औरंगजेबाने तिला पुन्हा एकदा सम्राज्ञी हा किताब दिलाय, प्रथम स्त्री हा किताब दिलाय आणि अशा प्रकारचा सन्मान ठेवलाय असं दिसून येतं. ती अवहित राहिली आणि औरंगजेबाच्या काळातच मृत्यू झालाय. तिने एक मदरसा स्थापन केला होता आणि ती एक चांगली लेखक होती फारसी भाषेमध्ये. झेबुनिसा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. ती एक कवी होती. ती मफकी या नावाने लिहित असे. मफकी म्हणजे छुपी. तर एक छुपी एक संघटना स्थापन केली होती जी तिचे वडील औरंगजेब यांच्या कल्पनाच्या विरुद्ध होती. औरंगजेबाने झेबुनिसाचा कधी विवाह लावून दिला नाही आणि झेबुनिसा एक बंडखोर ठरली. तिने आपल्या भावाला उठावामध्ये मदत केली म्हणून वडिलांनी त्या तुरुंगातही टाकलं. तर एकीकडे ते वडिलांची लाडकी पण होती, पण त्याचवेळी तिचे बंडखोर विचार वडिलांना औरंगजेबाला पटत नव्हते. असा यांचा इंटरेस्टिंग पेच प्रसंग होता असं म्हणता येईल. तर महाराष्ट्रातनं अंदमानात पाठवलेले कैदी की आता नवीन संशोधन दिसून आलंय की अगदी महाराष्ट्रातल्या लोकांनी 57 मोठा भाग घेतला होता. आणि मग त्यातली काही नावं म्हणजे बबन जुमाल खान सातारा, किंवा यदू बागल पंढरपूर, अन्नू नथू मुंबई, किंवा पांडू बोरजी नगर, तर किंवा मग धोंडी बिरबल नाशिक. तर अशी जी नावं आहेत. थोडं पाठांतराचा भाग आहे, सोपाच प्रश्न आहे खरं म्हटलं तर. उत्तर 2 हे आहे. खालीलपैकी विसंगत शिकवत शीर्षक ओळखा असा अगदी सरळ प्रश्न आहे की विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत, शेठजी प्रकाश ही जी सगळी पुस्तकं आहेत हे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची आहेत. की दीनमित्र वृत्तवर चालवत म्हणून त्यांना दीनमित्रकार म्हटलं जाईल. आणि त्यांना 20व्या शतकातले महात्मा फुले असंही म्हटलं गेलं किंवा त्यांना ज्युनियर महात्मा फुले असंही म्हटलं गेलं. ग्रामीण भागातून ते हे वृत्तपत्र चालवत हेही वैशिष्ट्य आहे. अगदीची जहाल देखणी होती आणि त्यांनी सामाजिक विसंगती, ठराविक लोकांचं वर्चस्व समाजातलं यावर बहुजनांच्या वतीने जोरदार हल्ला केला आहे. आणि मग अर्थात विसंगत शीर्षक शेतकऱ्याचा असूड आहे ते महात्मा फुले यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे, शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल लिहिलेलं. 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. तर त्यामध्ये किती जिल्हे व तालुके होते असं विचारलं आहे. मग तेव्हा मग 26 जिल्हे होते आणि 239 तालुके होते. फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि सोपा आहे तसा. म्हणजे उत्तर ए हे आहे. ए आणि सी बरोबर. इथे फोटोमध्ये नवमहाराष्ट्राचा कलश घेऊन यशवंतराव चव्हाण आले तो फोटो आहे. म्हणजे नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालीलपैकी समर्थन होते, योग्य पर्याय निवडा. आता काय झालं की हिंदू कोड बिलाला 1951 ज्यांनी विरोध केला त्यात प्रमुख नावं म्हणजे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचंच होतं. की त्यांना वाटत होतं की घाई होत आहे, आपण इतका वेगाने त्याची गरज
नाहीये. तर डॉक्टर आंबेडकरांना वाटत होतं की बदल हे आपोआप होत नसतात, ते घडवून आणावे लागतात. पण अशा कठीण प्रसंगामध्ये पण काही काँग्रेसच्या लोकांनी या बिलाला प्रगतीपर पाठिंबा देऊ केला आहे. आणि त्यापैकी प्रमुख म्हणजे पट्टाभी सीतारामय्या, सुचिता कृपलानी यांचा पाठिंबा होता. आणि त्यामुळे मग उत्तर 2 येईल, बी आणि डी बरोबर असं म्हणता येईल. या बिलाबद्दल शंकर याचं प्रसिद्ध कार्टून आहे. डॉक्टर आंबेडकर हिंदू कोड बिलाच्या मुलीला घेऊन चाललेत आणि सनातनी तिला मारण्यासाठी उभे आहेत. पण वर्ण स्त्रिया प्रयत्न करतायत की हे बिल पास व्हावं. असं एक सुंदर अराउंड द कॉर्नर केलं होतं. ऑप्शन्समध्ये सुचिता कृपलानी यांचा उल्लेख आहे. सुचिता कृपलानी हे प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक आणि आधी 9व्या खालीमध्ये त्यांनी जीवाच्या म्हणजे प्राणाची बाजी लावून काम केले शांतता आणण्यासाठी. त्यापुढे त्या होते बंगाली, पण त्यांचा विवाह आचार्य कृपलानी यांच्याशी झाला होता. आणि मग त्या युपीच्या प्रथम महिला मुख्यमंत्री आणि भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्यात, हा मान त्यांना मिळाला आहे. पट्टाभी सीतारामय्या हे काँग्रेसचे प्रख्यात नेते आणि काँग्रेसचे अधिकृत इतिहासकार असे त्यांना म्हटलं जातं. 1948 साली झालेल्या जयपूर येथल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष पण होते. त्यांचं जन्मभूमी हे इंग्रजी नियतकालिक होतं. पुढचा प्रश्न म्हणजे इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग कोणी स्थापन केली? दुसरी एक इंडियन इंडिपेंडन्स लीग खूप प्रसिद्ध आहे. ती टोकियोमध्ये रासबिहारी बोस हे प्रख्यात क्रांतिकारकांनी स्थापन केली होती आणि तिकडे त्यांनी भारतात सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. पण दुसरी एक इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग होती जी 1928 साली जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली होती की त्यांची मागणी ही पूर्ण स्वातंत्र्याची होती, पूर्ण स्वराज्य पाहिजे. तर जुन्या लोकांचं म्हणणं होतं स्वराज्य म्हणजे वसाहतीचं राज्य पुरेसं आहे. त्यावर वाद झाले होते. नेहरू बोस नाराज होते. सुभाषचंद्रांनी कार्यकारी समितीचा जी सुकाणू समिती असते तिचा राजीनामाही सादर केला होता. ते सचिव होते त्यावेळी. आणि अशा प्रकारे फक्त लाहोर अधिवेशनामध्ये ते वाद मिटले. लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव पास झाला आणि त्यामुळे जी एक प्रकारची फूट पडण्याची शक्यता होती जुनं पिढी आणि नवीन पिढीमध्ये ते टळली असं म्हणता येईल. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक पर्यायामध्ये आलेलं नाव आहे. हे एक मोठे विद्वान. त्यांचे वडील आशुतोष मुखर्जी हे कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू आणि पुढे हेच पद अगदी तरुणपणी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीही मिळवलं आहे. यांचा जो प्रवास आहे तो प्रामुख्याने हिंदू महासभेत झाला आणि पुढे त्यांनी 1951 साली दिल्लीमध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. काश्मीर भारतात पूर्ण विलीन झाला पाहिजे त्याची मागणी होती आणि म्हणून ते काश्मीरमध्ये जाऊन ते आंदोलन केलं आणि श्रीनगरच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर असे SP मुखर्जी, श्यामाप्रसाद मुखर्जी. किंवा ऑप्शनमध्ये मुकुंद रामराव जयकर यांचाही उल्लेख आहे. त्यांच्याबद्दल सतत प्रश्न येतात. त्यांनी आपली यशस्वी प्रॅक्टिस सोडून ते संसदात उडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी मुंबई विधिमंडळात त्यांनी काम केलं स्वराज्य पक्षाकडनं. त्यानंतर ते केंद्रातही होते. त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतलाय. न्यायाधीशही बनले होते ते फेडरल कोर्टाचे, त्या काळात सुप्रीम कोर्ट. आणि मग पुढे संविधान सभेत सदस्य म्हणून तरी काम केलं आहे. पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते आणि म्हणूनच पुण्यामध्ये जयकर अभ्यास ग्रंथालय हे खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल प्रश्न आहे की त्यांनी साम्यवादी विचारांचा प्रचार करण्यासाठी खालील कला प्रकारचा प्रभावी वापर केला. तर एकंदरीत साम्यवादी लोकांनी कलेचा वापर चांगल्या प्रकारे करून घेतलाय. त्यांचं लाल बावटा नावाचं एक कलापथक होतं आणि त्यातून प्रामुख्याने शाहिरी गाणे, छक्कड नावाचा एक प्रकार ते गात नाट्य सादर करत आणि त्यातनं अण्णाभाऊ गाजलेत त्या काळामध्ये. ते 4 हे उत्तर येईल कलापथक. न्यायमूर्ती रामणेंनी पुढचा प्रश्न डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केले कारण या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते. तर बरोबर आहे. काय झालं होतं की 1775ला प्रसिद्ध दख्खनचे दंगे झाले. सुपे येथून सुरुवात झाली. आबासाहेब देशमुख शेतकऱ्यांच्या एक ट्रिगर ठरलाय आणि तिथून एक मोठी सुरुवात झाल्यामुळे दंगे झाले. तर शेवटी एक चौकशी समिती नेमली 78ला आणि त्यांनी एक ब्रिटिश संसदेला हे दिला अहवाल आणि त्या आधारे मग हा एक 1879 मध्ये डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट केलाय.
की ज्याच्यामध्ये मानवीय पद्धतीने आपण प्रश्नाकडे बघावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेऊ नयेत, त्याला तुरुंगात टाकू नये असं याच्यामध्ये म्हटलंय. पण अर्थात कर्ज माफ मात्र झालेलं नाहीये हे तितकंच खरं आहे. त्यामुळे मग कर्जाच्या भारापासून मुक्तता काही केलेली नाहीये, ते शेवटी ब्रिटिश सरकार होतं. ते एकच खरं आहे, दुसरं काही खरं नाही वाक्य. पुढे मग 1883ला जमीन सुधारणा कायदा पण केलाय. 1884ला कृषी कर्ज कायदा पण करण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे तर प्रख्यात सुधारक, त्यांचाही पर्यायामध्ये एक हे आला आहे. यांचं तर योगदान अत्यंत प्रसिद्धच आहे की महाराष्ट्र एक थंड मातीचा गोळा होऊन पडला होता, त्यात प्राण कोणी फुंकले असतील तर त्या रानड्यांनीच, असं खुद्द टिळकांनीच म्हटलं आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक त्याला म्हटलं गेलं आहे. तर त्यांचं अनेक वेगळ्या प्रकारे कार्य आहे. पुस्तकं लिहिली आहेत, अनेक संस्था स्थापन केल्या आहेत आणि अशा प्रकारे ते नुसतेच विचारवंत नव्हते तर एक कृतीपूर्ण विचारवंत होते असं म्हणता येईल. सुधारक आणि त्यांचं कार्य याच्यावर जोडायला हवं आहे. थोडं सोपं आहे. विशेषतः ज्योतिराव फुले तर प्रसिद्धच आहेत. त्यांचं इशारा गाजलेलं पुस्तक आहे म्हणे. तर मग ते आहे की दादोबा पांडुरंग यांनी गुजराती भाषेमध्ये धर्मविवेचन लिहिलं होतं, मग ते पण प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे जर आपण गेलो तर आपल्याला ते काढता येईल म्हणे की कुठलं उत्तर येईल मध्ये. तर मग 4 हे उत्तर येईल म्हणे की शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे हे तर अस्पृश्यते प्रश्नात प्रसिद्ध आहेत. गोपाल देशमुख यांचं जातीभेदाला एक प्रसिद्ध आहे. आणि अशा प्रकारे 3, 2, 4, 1 असं उत्तर 4 हे येईल. पर्यायांमधले शिंदे जे आहेत, महर्षी वीरा शिंदे यांनी भारतातली अस्पृश्यांसाठीची परिसंघटना स्थापन केली. 1906 मुंबई डिप्रेस्ड क्लासेस मिशन, आणि हे काम त्याचं गाजलंय. पुढे पुण्यात त्यांनी अहिल्या आश्रमाची स्थापना केली आहे. 1917च्या कलकत्ता अधिवेशनात त्याने अस्पृश्यता विरोधी ठराव पारित करून घेतला आहे. अशी चौफेर काम, कृतीपूर्ण काम केलं आहे आणि त्याचे वैचारिक काम पण त्यांनी मोठ्या प्रमाणात या काळामध्ये केलं आहे असं दिसून येईल. ऑप्शनमध्ये मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दलही पर्याय आलाय. मग त्यांचंही मोठं काम आहे. म्हणजे त्यांना सरकारने राव बहादुरी पदवी दिली होती. त्यांनी मुंबईमध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापने करण्यामध्ये मोठा सहभाग नोंदवला आणि त्यातनं शिक्षणाची पायाभरणी झाली आहे असं म्हणता येईल. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दलही पर्याय दिला आहे. आणि हे जे गोपाळ हरी देशमुख होते त्यांचं कार्य हे तर खूप प्रसिद्धच आहे. म्हणजे की त्यांनी वयाच्या 25व्या वर्षीच प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये 108 पत्र लिहिली, ज्यांना शतपत्रे असं म्हटलं गेलं. आणि त्यांनी पूर्ण आढावा घेतला की समाजाचं काय बरोबर आणि काय चुकतं आहे हे त्यांनी बरोबर दाखवून त्याच्यामध्ये दिलं आहे. पुढे त्यांनी स्वतः लोकहितवादी नावाचं वृत्तपत्रही काढलंच. अनेक वेळा प्रकारचे इतिहास लिहिले. तर समाजाला जागृत करण्यामध्ये गोपाळ हरी देशमुख यांचं मोठंच योगदान आहे असं म्हणता येईल. त्यांचं घराणं मुळात पेशव्यांच्या घरातलं जागीरदार, आणि यांनी मात्र ब्रिटिशांकडे जागीरदारी केली किंवा काम केलंय. असा इंटरेस्टिंग प्रवास त्यांनी केलाय असं दिसून येतं. पुन्हा एकदा सुधारक आणि त्यांच्या जोड्याजुळवा कार्याच्या, तर मग विठ्ठलरामजी शिंदे यांनी विविध प्रकारच्या अस्पृश्यता विरोधी परिषदाही घेतल्या आणि त्यांनी शेतकरी परिषदही घेतल्या. म्हणून या सगळ्यातच पुढे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली. त्यामुळे वाळवा शेतकरी परिषद बोरगाव येथे झाली होती. तर ती एक त्यांची प्रसिद्ध आहे. खासेसाहेब पवार हे ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख नेते. ते मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्षाच्या 4थ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. दिनकरराव जवळीकर हे एकदम तेज तर्रार क्रांतिकारक प्रकारचे सुधारक, म्हणजे आक्रमक सुधारक होते. त्यांचं देशाचे दुश्मन तर गाजलेच होतं की त्याच्या सरात्र्यांनी खटले टाकले. खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते खटले लढवले होते. तर सध्या साप्ताहिक तेज होतं, कैवारी होतं, प्रसिद्ध होतं. श्रीपतराव शिंदे हे पोलीस मध्ये काम करणारे इन्स्पेक्टर होते, पण मग ते नोकरी सोडून सामाजिक कार्यामध्ये पडलेत आणि त्यांनी विजय मराठा, ज्याला ब्राह्मणेतरांचा केसरी म्हटलं गेलंय, हे वृत्तपत्र चालवलंय. ते उत्तर 1 येणार. 1, 2, 3, 4. त्यामुळे इथे जवळकरांचं देशाचे दुश्मन, क्रांतीचे रणशिंग दिसत आहे. श्रीपतराव शिंदेचं विजय मराठा दिसत आहे. बापूराव यादव यांचं गरिबांचा कैवार हे प्रसिद्ध होतं. केशव सीताराम ठाकरे आजच्या आपल्या मुख्यमंत्र्यांचे आजोबा, त्यांचं प्रबोधन लोकहितवादी हे वृत्तपत्र पण गाजली आहेत.
स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी कोण होतं? तर टिळकांनी हे काम केलंय. किंबहुना मुंबईत कॅम्प, मुंबईत फोर्ट या भागामध्ये आणि पुण्यामध्ये कॅम्प या भागामध्ये त्यांनी बॉम्बे स्टोअरची स्थापना केली. ते आजही आहे, तुम्ही गेलात तर बरे. उगलेवाडी येथे पुढे कास कारखाना स्थापन झाला. असं उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आणि स्वदेशी चळवळ पुढे आणली आहे 1904-5 या काळामध्ये, असं दिसून येईल. त्यामुळे मग 2 हे उत्तर आहे, लोकमान्य टिळक. काही पर्यायांमध्ये B.S. मुंजेंचा उल्लेख आहे. म्हणजे हे धर्मवीर मुंजे जे होते हे टिळकांचे ते जवळचे अनुयायी. तरी अगदी टिळकांना सुरतच्या अधिवेशनामध्ये डिफेंड केलं होतं आणि तेव्हापासून दोघांची घट्ट मैत्री जमली. हे मध्य भारतातले होते आणि मग तरी त्या भागामध्ये शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सव यांचा प्रचार केला आहे. त्यांना सैनिकी याची करण्याची फार आवड होती. त्यामुळे मग मुंबईतले डॉक्टर होते, नोकरी सोडून ते आफ्रिकेत बोअरवर लढायला गेले. तर आणि त्यांनी सैनिकीकरणाचा मोठा आग्रह धरला आणि त्यातच नाशिकमध्ये भोसरा मिलिटरी स्कूलची स्थापना झाली. राजकीय दृष्ट्या ते हिंदू महासभेमध्ये होते आणि 10 वर्ष ते हिंदू महासभेचे अध्यक्षही होते. ते डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांचे राजकीय गुरु मानले जातात. यांच्याकडे हेगडेवार यांनी राजकीय शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे अर्थातच मग RSSला यांनी पाठिंबा दिला आहे. पुढे ते इटलीमध्येही गेलेत आणि तिथे मुसोलिनी हा जो इटलीचा हुकुमशाह होता त्याची भेट त्यांनी घेतली आणि त्यामुळे ते गाजलेत सध्याच्या काळामध्ये. त्याच्यावर चर्चा झाली खूप. शैक्षणिक आयोग आणि संस्था आणि मग वर्ष, थोडा सोपा आणि स्ट्रेट प्रश्न आहे की राधाकृष्णन आयोग स्वातंत्र्यानंतर लगेच स्थापन केला होता. त्यांनी UGCच्या स्थापनेची शिफारस केली, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग, आणि त्याप्रमाणे तो केला गेला. मुदलियार आयोग 52 साली, NCERTची स्थापना 61 साली झाली आणि सर्वात प्रसिद्ध कोठारी आयोग जो आहे तो 64 साली स्थापन झाला आणि 66 मध्ये इम्प्लिमेंट झाला आहे. त्यामुळे मग 1, 2, 3, 4 असं स्ट्रेट उत्तर आहे. 4 त्यातले राधाकृष्ण हे प्रसिद्ध तत्वज्ञ आणि आपले उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते आणि त्याने खूप म्हणजे विचारवंत मोठे मोठे विद्वान असूनही एकीकडे विद्वत्त क्षेत्रही गाजवलंय आणि राजकारणही गाजवलंय. असं दुहेरी काम त्याने करून दाखवलं आहे. त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. मुदलियार आयोग आपण बघितला 1952, किंवा मग डॉक्टर D.S. कोठारी यांच्या नावाचा आयोग होता 64 साली. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? M.N. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. तर लिबरल पक्ष जो होता तो मूळचा मवाळ पक्ष, त्याला गांधी युगामध्ये लिबरल पक्ष नाव पडलं. त्याच्या पक्षाचं नाव नॅशनल लिबरल फेडरेशन होतं. सगळे मवाळ नेते होते. तर हे जे होते M.N. रॉय हे तर मोठे क्रांतिकारक, साम्यवादी, भारतातले आद्य साम्यवादी म्हटले गेले. 1920 साली ताशकंद येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती. तर ते काही लिबरल पक्षात असण्याची शक्यता नाही. त्यामुळे मग पहिलं वाक्य चुकी सिद्ध होतं. आणि मग रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते. आता रॉय यांचं करिअर राजकीय इतकं सरळ राहिलं नाही. म्हणजे की ते मूळचे साम्यवादी, लेनिनचे मित्र, रशियन क्रांतीत सहभाग घेतलाय, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली आहे. पण पुढे ते हळूहळू साम्यवादाकडे निराश झाले आणि काँग्रेसमध्ये स्थापन झाले. पण काँग्रेसचा मध्यम मार्गी त्यांना पटेना. मग त्याने एक रॅडिकल डेमोक्रेटिक पक्ष काढला, पण त्यातही तो काही लोकप्रिय होऊ शकला नाही. होते बंगाली, पण त्याने तो राजकीय करिअर पुण्यातनं करायचा प्रयत्न केलाय. हे त्यांचे खास वैशिष्ट्य असं म्हणता येईल. तेव्हा पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. 2 हे उत्तर येईल. यांचं खरं नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य असं होतं. सगळ्याच महत्वाकांक्षी लोकांची नावं नरेंद्र असतात असे ते दिसतंय. त्यांचं इंडिया इन ट्रान्झिशन हे साम्यवादी पद्धतीने भारताकडे बघितलेला त्यांचा दृष्टिकोन आहे असं दिसून येईल. 1899 रोजी दिनशा वात्शा यांनी दादा बॅनर्जींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा केली. आता असे प्रत्येक पत्र मांडण्याची गरज नाही. ओव्हरऑल या भागात राजकारण कसं होतं, कुठली टीका केली जाईल. तर दिनशा वात्शा हे चांगलेच मुरलेले राजकारणी होते आणि त्यांना स्वतःच कल्पना होती की मोळांच्या काय समस्या आहेत आणि ते स्वतःच टीकाकार होते त्या समस्यांचे. बरे त्यावेळी दुर्मिळ प्रकार आहे की स्वतःच मोळ गटातले असूनही त्यांनी टीका केली आहे. अगदी पारशी समाज असूनही पारशी समाज ही पुरुष राष्ट्रवादी नाही यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे त्या काळामध्ये. त्यातनं काय माणूस होता ते कळतं मला. त्यामुळे त्यांचे आक्षेप जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे हा जो आक्षेप आहे की त्यांचं म्हणणं आहे ते मात्र खरं म्हणता येणार नाही. कारण मग हे काही म्हटलं तरी मवाळच होते.
ते काही क्रांती म्हणजे अधिक खुद्द टिळकांनी क्रांतीला पाठिंबा दिला नाहीये, तर मोळा का देणार म्हणजे? त्यामुळे ते सोडलं तर बाकीच्या तिन्ही गोष्टी बरोबर आहे. काँग्रेसचे कार्य सतत न चालत असे मोहनच्या काळात पार्ट टाइम चाले, फावल्या वेळातला उद्योग म्हणून करत, केवळ भुंकत व चावत नसत. टिळकांचा आक्षेप होता यांच्यावर, तोही त्यांनी मान्य केला आहे. तर त्यामुळे CBA बरोबर आहे. 3 हा पर्याय बरोबर येईल. दिनशा अच्छा आत्ताच आपण बघितले, ते व्यापारी होते आणि कापूस उद्योगाशी त्यांचा संबंध होता. 1901 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षही होते. ज्यांना गांधींनी राष्ट्रपिता म्हटलं, म्हणून मग आपण त्यांना आता राष्ट्रपितामह असं म्हणतो. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडियन पॉलिटिक्स दादाभाई नौरोजी 3दा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ब्रिटिशांचे जहाल टीकाकार होते आणि स्वराज्याची घोषणा पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी केली अध्यक्ष म्हणून कलकत्त्यामध्ये. त्यांचं आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत गाजलाय असं म्हणता येईल. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रश्न बघितले आणि मला खात्री आहे की निश्चित तुम्ही याचा फायदा करून घ्याल. धन्यवाद.